पोलीस भरतीचा ग्राउंड दिलंय, ग्राउंडला मार्क कमी आलेत, टेन्शन आलंय. आता काय करायचं? मी पेपरला क्वालिफाय होईल की नाही, कट ऑफ मध्ये बसेल की नाही, हा विचार तुमच्याही डोक्यात चालू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर होणार आहे. चला, नमस्कार, मी अमोल दैफळे. तुम्ही पाहतात आपलं युट्यूब चॅनल ओनली वरती. तर मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. आता भरती चालू आहे, मुलांना ग्राउंड होत आहेत आणि ग्राउंड मध्ये जे गावी मार्क येत आहेत त्यामध्ये इकडे आल्यानंतर ग्राउंड वरती कमी मार्क्स येत आहेत. 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क असे कमी झालेले आहेत. आणि पोरं एकदम निगेटिव्ह माइंडसेट आहे. आणि त्यांना प्रत्येक जण व्हिडिओ टाकलाय, त्याला खूप कमेंट आल्या की सर, मी मुंबईला फॉर्म भरलाय, मला ग्राउंडला मार्क कमी आलेत, मी पुण्याला भरलाय, कुठल्याही जिल्ह्याला भरलाय, मला 36 आलेत, 34 आलेत, 40 आलेत, मी बसेल का? मित्रांनो, आपण बसणार की नाही यावरतीच आपण बोलणार आहेत. मित्रांनो, खूप महत्वाचं तुम्हाला 1-2 गोष्टी अगोदर क्लिअर करतो मेरिटच्या बाबतीतल्या. मित्रांनो, या अगोदर आपल्याला प्रत्येक जिल्ह्याला मुंबई वगळता स्पाइक यूज करू देत होते. म्हणजे 100 मीटरसाठी आपल्याला चांगले मार्क यायचे. प्रत्येक जिल्ह्याचं सांगतोय मी तुम्हाला. आणि आपण त्या हिशोबाने प्रत्येक मुलाने ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलेला आहे मुंबई सोडून, प्रत्येकाने स्पाइक सहित प्रॅक्टिस केली. म्हणजे गावी प्रॅक्टिस करताना त्यांनी स्पाइक सोबत प्रॅक्टिस केली. आणि त्यानंतरून आपल्याला 0 टाइमावरती समजलं, हॉल तिकीट आल्यानंतर समजलं की तिथं स्पाइक यूज करू देणार नाही. हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपण अनवाणी पायाने पळलो तिथे, किंवा कोणी स्पोर्ट शूज घालून पळलं. त्यामुळे मित्रांनो, जे पण प्रत्येक मुलाचे 2-2 मार्क कमी झाले तिथे. म्हणजे जे मुलगा 12 घेत होता तो 10 वरी आलाय. जो 10 यायचे त्याला 13.50च्या आत पळायचा, तो मुलगा पुढे गेलाय. म्हणजे त्याला 8 मार्कावर आलाय. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं मित्रांनो, ह्या गोष्टीमुळे ग्राउंडचं मेरिट कमी लागू शकतं. आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, प्रत्येक वर्षी जेवढ्या जागा असतात, मागे 18,000ची ही भरती झाली, पण जिल्हा पोलीससाठी एवढ्या जागा नव्हत्या. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जिल्हा पोलीससाठी ह्यावेळेस जास्त जागा आहेत. आणि आता जे 1-2 जिल्ह्याचे मेरिट लागलेले आहेत, कट ऑफ जिथे कमी जागा होते त्यांचं ग्राउंड झालं, तिथलचं मेरिट पाहता मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट असं कधी विचार नव्हता केला, एवढ्या कमी जागेत एवढे अर्ज आलेले असताना एवढं कमी मेरिट लागेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण मित्रांनो, ते कमी आलंय. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचं 2 मार्काने इथून मागे जे मेरिट लागलंय त्यामध्ये 2-3 मार्काचा फरक पडणार आहे, ओपन विथ कॅटेगरी. मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला मुंबईला फॉर्म भरायला तुम्हाला 38 मार्क येऊ द्या, 36 मार्क येऊ द्या, तुम्ही अभ्यास चांगला करा. तुम्ही क्वालिफाय होणार आहात. आता तुम्हाला लेखी टॉपची करायची आहे आणि त्याचा अभ्यासाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, वरती आयकन दिसत असेल तो तुम्ही पाहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि महत्वाचं मित्रांनो, त्यामुळं तुम्ही निराश होऊ नका. मला कमी मार्क आलेत आणि मला ग्राउंड म्हणजे आता झालंय, मी बसणारच नाही, मी अभ्यास सोडून देतो, नाही. आणि तिसरा मुद्दा, ज्या पण मुलाचं जिल्हा पोलीस सोडून आता चालकला फॉर्म असेल, कारागृहाला फॉर्म असेल व SRPF ला फॉर्म असेल, मुलींचं 2 कारागृह आणि चालकसाठी, तर त्यासाठी तुम्ही फोकस करा. ज्या चुका इकडे झाल्या त्या तिथे होणार नाहीत. काही मुलं आउट ऑफ 1600 पळायला गेले, तिथे गेल्यानंतर 5, 13, 14 टायमिंग म्हणजे 4 सेकंदांनी त्यांना तिथे 2-2 मार्क गमवावे लागले. आणि ते 1600 आउट ऑफ टाकल्यामुळे तिथं आपला म्हणजे एनर्जी पूर्ण खर्च झाल्यामुळे गोळा गेला नाही. शेवटला गोळा होता, म्हणजे गोळा जो गावी 12चा आउट ऑफ जायचा तिथं 2-2, 3-3 मार्क लॉस झाला. म्हणजे 1600ला 2 गेले आणि गोळ्याला 2 गेले, म्हणजे 4 मार्काचा लॉस झाला तुमचा 1600च्या नादात. त्यामुळे मित्रांनो, ज्याचं ग्राउंड बाकी आहे त्या मुलांनी त्या गोष्टीचा विचार करा. आपल्याला 1600ला एवढं घेऊन मी एवढा गोळा टाकू शकतो, गोळ्याच्या हातातले मार्क आहेत. त्यामुळं गोळ्याचे मार्क प्रत्येकाने आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करा. आणि ज्याला माहिती माझा 12चा जातोय आणि 1600 माझा 18चा आहे, त्यांनी आउट ऑफ साठी प्रयत्न करू नका. 18 प्रॉपर घ्या, इकडे 12 घ्या. कारण की तिकडे 18चे आउट ऑफ करायला जातात, तिकडे 18च घ्याल आणि इकडे जो तुमचा गोळा जातोय त्यामध्ये कमी होईल. ह्या गोष्टीचं 1-3-4 गोष्टी ज्या निदर्शनात आल्या मुलांच्या, त्या तुम्हाला सांगतोय. आणि तुमचा कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म असू द्या, 34, 36 काहीही मार्क द्या, फक्त आता तुम्ही लेखीवरती फोकस करा. आणि राहिलेले ते 2-3 ग्राउंड ते पण बेस्ट द्या. मित्रांनो, यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही. आणि आता म्हणजे तळतळ करत बसण्यापेक्षा आणि भरती सोडून देण्यापेक्षा ज्या संधी आहेत त्यावरती काम करा. 100% तुम्हाला त्यामध्ये यश भेटल, त्यात शंका नाही. आणि कोण मुलं असतील, पहिल्या भरती असेल, कमी मार्क आले असतील, निराश होऊ नका आणि पुन्हा जोमाने तयारी करा. ज्या चुका झाल्या, नेक्स्ट भरतीत तुम्ही डायरेक्ट टॉपला असणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि भरती क्षेत्र किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात, इंजिनिअरिंग साठी जा किंवा फार्मसीकडे जा किंवा मेडिकल साईडला जा, म्हणजे डॉक्टर
तर मित्रांनो तुम्हाला तिथं कोर्ससाठी 4, 5, 6, 7 वर्ष खर्च करावे लागतात आणि भरतीला तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश भेटल असं नाही. आणि 12वी बेसवरती भरती आहे मित्रांनो. आणि जेव्हा तुमचा रिझल्ट येणार आहे त्यावेळेस तुम्हाला पेमेंट पण बेस्ट असणार आहे 12वीच्या तुलनेत. त्यामुळं ही गोष्ट विचार करा. आणि शून्यातून जर तुम्हाला हिरो व्हायचंय तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. मी स्वतः 3 वर्ष मित्रांनो लगातार भरती नसतानाही प्रॅक्टिस केली आणि पहिल्याच भरती सिलेक्ट झालो. फक्त आपलं टार्गेट एक असलं पाहिजे. नाही तर मग मी कुठं भरती करतो त्यासोबत आणखीन दुसरं काहीतरी करतो, आणखीन नाही तर मग असं करू नका. जे करायचंय ते एकदम फोकसली करा. 10 खड्डे खाण्यापेक्षा एकच खड्डे खांदा, ते 10 खड्ड्याची जोर तिथं लागा, 100% पाणी लागेल. त्यामुळे मित्रांनो जे पण आहे त्यात आता ती स्वीकारा आणि व्यवस्थित ग्राउंडची तयारी करा. ज्या मुलांचं ग्राउंड राहिले त्यांनी ग्राउंडवर फोकस करा आणि अभ्यासावरती फोकस करा. अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. आणि आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर 100% तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल, त्यात शंका नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना पण शेअर करा. आणि नवीन जर आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.